नागपुर में बढ़ती गर्मी अब गंभीर खतरे का संकेत बन चुकी है। पिछले 17 वर्षों में तापमान में 1.33 डिग्री की बढ़ोतरी दर्ज हुई है। विशेषज्ञों का कहना है कि आने वाले वर्षों में हालात और भी भयावह हो सकते हैं। नागपुर समेत पूरे विदर्भ में जलवायु परिवर्तन का असर अब साफ नजर आने लगा है। बीते 17 वर्षों में शहर के औसत तापमान में 1.33 डिग्री की वृद्धि दर्ज की गई है, जो बेहद चिंताजनक है। मौसम वैज्ञानिकों के अनुसार पहले जहां 1 डिग्री तापमान बढ़ने में 100 साल लगते थे, वहीं अब यह बदलाव महज 15 से 17 सालों में हो रहा है। तेजी से हो रहे औद्योगिकरण और शहरीकरण के कारण नागपुर अर्बन हीट आइलैंड में बदल चुका है। शहर के कई इलाके जैसे इतवारी, महाल और मानेवाड़ा अब ज्यादा गर्म महसूस किए जा रहे हैं। हीटवेव की घटनाएं भी लगातार बढ़ रही है, जिससे जनव्यवस्था पर गंभीर खतरा मंडरा रहा है। पाहिलं तर उष्णतेची लाट जी आहे ती आपण पाहतोय की दरवर्षी म्हणजे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही मागील 10 वर्ष प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा पहिल्यापेक्षा अधिक कडक येतो आहे आणि याला क्लायमेट चेंजचे सगळे घटक जे आहेत म्हणजे एका अर्थानं वेगवेगळ्या मानवी ॲक्टिव्हिटीज त्याला कारणीभूत आहेत। म्हणजे एकीकडं खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असणं, त्याच पद्धतीनं आपली जी विकासाचं मॉडेल आहे ते मुळात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंट, कॉन्क्रीट आणि याच्यावर अवलंबून असणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्याला उष्णता वाढताना दिसतो आहे। कारण आपण बघतोय की शहरी भागात तर अक्षरशः अर्बन हीट आयलँड तयार झालेले आहेत की ज्या भागामध्ये बिल्डिंगची दाटीवाटी आहे, ज्या भागामध्ये इंडस्ट्रीज आहेत, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला त्याच शहरापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं जास्त तापमान दिसतं। याचा अर्थ असा की कशामुळे तापमान वाढतं हे आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळं आता आपला महत्त्वाचा भाग हे आहे की या तापमानाचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये याच्याकरता आपल्याला योग्य ती दक्षता घ्यायची गरज आहे। पहिली गोष्ट म्हणजे आत्ता मी जसं म्हटलं की कोणत्याही संकटाकरता उपाय हे मुळात 3 प्रकारचे असतात की ज्याला आपण म्हणूयात की शॉर्ट टर्म मेजर जे आहेत की आत्ता लाट आहे तर आपण काय केलं पाहिजे। तर पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हाही कधी बाहेर पडतो आहोत तर आपण काय ल्यावं, काय प्यावं आणि काय खावं याचा विचार आपण केला पाहिजे। तर मला वाटतं की आपण अत्यंत हलके सैलसर कपडे घालणं, डोक्यावर कॅप ठेवणं, आपल्यासोबत भरपूर पाणी ठेवणं कुठे जाताना, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। काय प्यावं याच्यामध्ये बेसिकली आपल्याला चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा हार्ड ड्रिंक्स हे सगळं टाळलं पाहिजे, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याच्यापेक्षा लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी, वेगवेगळ्या पद्धतीची जी सरबतं आपण पारंपरिक पद्धतीने पितो, अगदी कैरीचं पन्हं असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या आहेत, त्या आपण घ्यायला हव्यात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जेवणामध्ये शिळं खाऊ नका, ताजं खा, एका वेळी पोटभर जेवू नका, फार स्पायसी मसालेदार तुम्ही खाऊ नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट तुम्ही टाळा। या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळल्यात तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला हा जो धोका है उष्णतेचा तो तुम्ही कमी करू शकता। स्पष्ट है कि नागपुर में बढ़ती गर्मी सिर्फ मौसम नहीं बल्कि एक गंभीर चेतावनी है। अगर समय रहते पर्यावरण संरक्षण और संतुलन पर ध्यान नहीं दिया गया तो आने वाले वर्षों में हालात और भी बदतर हो सकते हैं। अब जागरूकता और कार्रवाई ही समाधान है।